विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये। श्रीगुरुविनायकस्यानुरक्तिं यावज्जीवनं यथार्थमजीवन् वन्दे तळाशीकरमहाराजं ब्रह्मीभूतं श्रीगुरोः प्रियमेव। हृद्यहृद्यं हृदयानुमोदं हृदयालुं हृदयं सत्सत्सत्यं सदभिवदनं सच्चरितं सत्कर्मं भावैकत्वेनान्तकरणस्य भावनिर्झरेण च वन्द्यं वन्दे श्रीसद्गुरुदेव मद्वैतानन्दार्णवम् नभादुदारमर्णवादगाधं वज्रादृढं कुसुमात्सु कुमारं ब्रह्मभावेन श्रीगुरोश्चरित्रं चरति चरित्रेषु दात्तेष्वेवम्। आजच्या सेवेचं निमित्त आपणा सर्वांना माहीत आहेच। विशेषतः वागवेकर महाराज असतील, मानकर महाराज असतील किंवा आपण सर्वजण ज्येष्ठ वयानं अधिकारानं आणि सर्वच गोष्टीनं कुठल्याही निकषानं बघायचं झालं तर आपण सर्वजण ज्येष्ठ आहात। आपणा सर्वांसमोर बोलायला मिळणं हेच माझं खूप मोठं भाग्य आहे आणि ती एक संधी किंवा ती एक म्हणजे ते भाग्य मनापासून आवडलेलं आहे आणि त्या रीतीने एक बोलण्याचा किंवा त्या आदरपूर्ण भावनेनं तुमच्याकडे पाहून एक आजच्या सेवेला आपण सुरुवात करूया। विशेषतः आज गीता जयंतीचा म्हणजे आपल्या भागामध्ये म्हणा किंवा गीता जयंतीचा सप्ताह खूप दुर्मिळ आहे आणि तो पोद्दार कुटुंबीय अतिशय सुंदर रीतीनं गेले कितीतरी वर्ष चालवत आहे, 55 वर्ष। तर त्या निमित्तानंच आज सकाळची कीर्तन सेवा जी झालेली आहे ती पण भगवद्गीतेच्या अनुषंगाने झालेली आहे आणि आज भागच आहे की भगवद्गीतेच्या अनुषंगानेच आपण चिंतन करणं आपल्यासाठी म्हणजे क्रमप्राप्तच आहे आणि त्या अनुषंगानेच आजच्या सेवेसाठी निवडलेला जो श्लोक आहे तो अध्याय 18 आणि त्याच्यामधला 69वा श्लोक की त्याच्यामध्ये सांगितलंय की नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृतमः भविता वाच मे तस्मात् धन्य प्रियतरो भुवी। की भगवंत असं म्हणतात की त्या मनुष्या इतका प्रिय माझ्यासाठी कोणच असणार नाही। तर कसं तर आपण थोडंसं आपण विस्तारानं आपण बघू। सर्वात प्रथम आपल्याला जर बघायचं झालं तर भगवद्गीता सांगताना किंवा भगवद्गीतेचे हे सारांश रूपाने जे शेवट सांगितले म्हणजे 61व्या श्लोकापासून आपल्याला पुढे भगवंतांनी म्हणजे भगवद्गीतेचं संपूर्ण तत्वज्ञान सांगितल्यानंतर एक सारांश किंवा तात्पर्य काय असेल ते तात्पर्य शेवटच्या 61व्या श्लोकापासून पुढे 72व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी अतिशय सुंदर रीतीने मांडलेले आणि त्या तात्पर्यांपैकीच हा एक श्लोक आहे 69वा की कुठल्याही श्लोकाचा जर आपल्याला अर्थ काढायचा झाला किंवा कुठल्याही श्लोकाचा आपल्याला पूर्णपणे विश्लेषण करायचं असेल किंवा त्या रीतीने आपल्याला जर बघायचं असेल तर अध्यारूढ घेणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे संस्कृत व्याकरणाच्या अनुषंगाने जरी आपण बघायचं झालं किंवा कुठल्याही वाङ्मयीन अनुषंगाने जरी बघायचं झालं तरी आपल्याला ती गोष्ट महत्त्वाची आहे की अध्यारूढ घेणं किंवा पुढचे मागचे जे श्लोक आहेत त्या श्लोकांचा संदर्भ घेऊन आपण पुढे जाणं खूप महत्त्वाचं असतं। मग ह्याच 69व्या श्लोकाच्या अगोदरचा एक श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति भक्तिं मयीं परां कृत्वा माम एव ऐष्यति असंशय। की भगवंत म्हणतात की हे भगवद्गीता रूपी जे शास्त्र आहे त्या शास्त्राचा माझ्या भक्तांमध्ये जो कोण मनुष्य किंवा जो माझा भक्त माझ्या भक्तांमध्ये या शास्त्राचा प्रसार करेल त्याच्या इतका प्रिय मला कोण असणार नाही। 17वा श्लोक की त्या भक्ता इतका मला प्रिय कोणीही असणार नाही असं भगवंत म्हणतात। त्याच्या मागं कारण आहे कारण भगवद्गीता सांगितली गेली आचरणात आणली गेली अर्जुनाकडून पण आपण सध्या काय करतो आपण सर्वजण की घोकत राहतो फक्त घोकायची। भगवद्गीतेने एक श्लोक आहेत अध्याय आहेत आणि ते पाठांतर करायचे आहेत घोकायचे याच्या पलीकडे आपला परमार्थ जात नाही। म्हणजे ही कुणावर टीका म्हणून करत नाही पण आपण सर्वजण त्यामध्ये येतो पण आचरणात आणण्यासाठी भगवद्गीता आहे आणि त्या दृष्टीनेच आपण जाऊया। तर आपण प्रवचनाच्या किंवा ह्या चिंतनाच्या पूर्वार्धामध्ये भगवद्गीतेचा थोडासा सारांश घेऊ आणि त्याच्यानंतर
आपण ह्या म्हणजे श्लोकात जे गूढ तात्पर्य सांगितलं त्याच्या थोडासा यथामती आपण प्रयत्न करू. तर भगवंत अशा रीतीने सांगतात की जो कोणी भक्त माझ्या भक्तांमध्ये अशा ह्या शास्त्राचा योग्य रीतीने प्रसार करेल की तो माझा अत्यंत प्रिय असेल. आणि त्या अनुषंगानेच भगवंतांनी सांगितलेलं की ह्या श्लोकांमध्ये आपण जर बघायला गेलं किंवा भगवद्गीतेमध्ये बघायला झालं तर अध्याय 1 ते अध्याय 18 इथपर्यंत आपल्याला 18 अध्यायांमध्ये हे शास्त्र सांगितले गेलेले. तर पहिला अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योगामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, आता पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण आपण सर्वजण ज्ञानी आहातच. पार्श्वभूमी की अर्जुनाला शोक झाला, आपल्या नातलंगांना मारून मला जगायचं नाही, त्याच्यापेक्षा मी भिक्षा मागून जगतो, याचं असं त्याचं स्पष्ट मत होतं, दृढ मत होतं. तर आपल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येते की हे करू की ते करू, मला ह्या क्षणाला कुठलं करणं श्रेयस्कर आहे, कुठली गोष्ट केली तर माझ्यासाठी उपयुक्त आहे किंवा योग्य आहे. आपण ह्या द्वय अवस्थेमध्ये येतो की हे करावं की ते करावं, याच्यामध्ये येतो. आणि तिथंच आपला मग मोह असतो किंवा या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी असतात की त्याच्यातून आपल्याला की अवस्था अशी येते की आपल्याला कुठे जावं हे लक्षात येत नाही. आणि त्यावेळी भगवद्गीता हे शास्त्र आपल्याला खूप जास्त उपयोगी पडतं. अर्जुनाची सुद्धा अशीच अवस्था झाली होती की तो युद्धासाठी उभारला होता, युद्धाची पूर्ण तयारी पण करून आला होता, म्हणजे गांडीव धनुष्य धारण करून आला होता, पण नातलगांना बघून त्याचं धैर्य सगळं गळून पडलं. मी यांना मारणार नाही, त्याच्यापेक्षा मी भिक्षा मागून जगतो, ते मला मारू देत, मला चालेल, मला संपून टाकू देत, पण त्यांना मारून मी जगणार नाही, त्याच्यात माझा पुरुषार्थ नाही. तर आपल्या कर्तव्यापासून बाजूला होण्याची ही अशी एक स्थिती आली होती अर्जुनावर. आणि त्याच वेळी भगवद्गीता सांगितली गेली. आता सुंदर सागर या ग्रंथामध्ये जर आपण बघितले गेले की श्रवणाची एक सुंदरशी व्याख्या आहे की युक्तीने उपक्रम उपसंहार इत्यादी लक्षणं पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयात श्रवण असं म्हणतात. श्रवण म्हणजे आपलं फक्त ऐकणं, याला अंगी श्रवण म्हणतात, पण विचाररूपी श्रवण हे दुसरं शास्त्राने सांगितलेलं, विचारशास्त्राने आपल्याला सांगितलेलं. आणि त्या उपक्रम उपसंहार इत्यादी हा शब्द येतो, पण ते इत्यादी म्हणजे काय, तर तिथं 6 लक्षणं आहेत आणि त्या 6 लक्षणाच्या अनुषंगाने आपल्याला जावं लागतं. संस्कृत शास्त्रामध्ये खूप सुंदरसा एक श्लोक आहे की उपक्रम उपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवादोपपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णय. की एखाद्या शास्त्राचा जर आपल्याला सखोल अर्थ समजून घ्यायचा असेल तर 2 गोष्टी म्हणजे 6 लक्षणांनी आपण त्या शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा उपक्रम उपसंहारो, द्वितीय विभक्तीचा हा शब्द आहे की उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. सुरुवात, एखाद्या शास्त्राची सुरुवात कुठून झाली आणि शेवट कशावर झाला हे बघणं, याला उपक्रम उपसंहार, आणि ह्याची एक वाक्यता बघायची, म्हणजे हे पहिलं लक्षण झालं. उपक्रम उपसंहारो अभ्यासो म्हणजे त्या शास्त्रामध्ये परत काय काय सांगितलं गेलेलं आहे. अभ्यास, आता एक आपल्याला तुकोबारांचं सुंदर हे आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये अभ्यास या गोष्टीचा अर्थच असा आहे की एखादी गोष्ट परत करणे, त्याला अभ्यास असं म्हणतो. तर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपण शेतामध्ये जरी जायचं झालं किंवा एखादी गोष्ट करायची झाली, आपण आज गेलो शेतामध्ये, कुठलंही कार्य असेल, ऊस ओढणे असेल किंवा काय असेल, तर आज इथून मागे कधी शेताला गेलो नाही, पण आज गेलो आणि एकदम पूर्ण क्षमतेनं काम केलं असं कधी होऊ शकेल का? नाही. तर ते रोज करण्यातून, म्हणजे रोज जे माणसं ते करतात त्यांच्या इतकं आपण करू शकणार नाही, हे निश्चित. तर त्याच्या मागं कारण काय, तो तिथं सुद्धा अभ्यास की कुठलीही गोष्ट करताना ती परत करण्यातून त्याच्यातलं कौशल्य वाढत जातं आणि अतिशय सुंदर रीतीनं आपण किंवा कमीत कमी वेळेत ती गोष्ट करू शकतो. अगदी त्याच रीतीनं आपण भगवद्गीतेमध्ये परत पुनरावृत्ती झालेली की शब्दांची असेल, एखाद्या ओळींची असेल, भगवद्गीतेच्या चरणांची असेल, ती तिथं परत हे झालेले आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 2ऱ्या अध्यायामध्ये, आता पहिला अर्जुन विषाद योगाचा थोडासा संदर्भ घेतला, 2ऱ्या अध्यायामध्ये तिथं परत सांगितलेलं आहे की नत्वम शोचितुमर्हसि नैवम शोचितुमर्हसि, असं 3 ते 4 वेळा आलेले. तर त्याच्यामध्ये काय की तू शोक करणं योग्य नाही असं हे परत भगवंतांनी सांगितलेलं. परत मामेकम शरणम व्रज, तू मला शरणी असं म्हणजे भगवद्गीतेचे 18 अध्याय जर आपण बघत गेलो तर त्याच्यामध्ये मला शरणी, तुझं प्रत्येक कार्य मला अर्पण कर, अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी भगवंत बोलत गेले. हा झाला अभ्यास, म्हणजे हे दुसरं लक्षण बघावं लागतं. अभ्यासो अपूर्वता म्हणजे साधी सर्व गोष्ट आहे. आता
अपूर्वता म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपला एक ग्रामीण शब्द आहे बघा, अपूर्वाई. तो मुळातला शब्द आहे की अपूर्वाई. ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन अपूर्वाई झाले. अपूर्वाई म्हणजे काय, एखादी नवीन गोष्ट घडली की आपल्याला जरा हे नवल वाटतं वगैरे, तर त्याला अपूर्वता ही जी गोष्ट आहे की एखादी गोष्ट, जर समजा बाजारामध्ये एखादी चांगली गाडी आहे बघा, टू व्हीलर एकदम अत्यंत कमी किमतीमध्ये आहे, ॲव्हरेज पण चांगली देते आणि सगळ्या रीतीनं ती चांगली गाडी, ती अवेलेबल असताना एखादी महाग गाडी आली आणि ॲव्हरेज पण जास्त चांगलं दिसत नाही, दिसायला पण एवढी व्यवस्थित नाही, आपण घेऊ का? का आधीचीच चांगली गाडी आहे तर दुसरा ऑप्शन कशाला? पण एखादी नवीन गाडी आली की जी ॲव्हरेज पण चांगली देते किंवा म्हणजे किमतीला पण कमी आहे, त्यावेळी प्रत्येकजण तिकडे ओढला जाणार ना, याला म्हणायचं अपूर्वाई. म्हणजे एखादी गोष्ट जर मुळातच असेल तर तसलीच असे दुसरी एखादी गोष्ट आली तर त्याची काय गरज आहे, असं होतं. पण अपूर्वाई म्हणजेच काय, एखादी गोष्ट नाविन्यानं का सांगावी लागली ह्या तिथं बघावं लागतं. तर भगवद्गीता जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये अपूर्वाई कुठली आहे, तर अशी न भूतो न भविष्यती अशी जी स्थिती आली होती ती अर्जुनावर, की त्याच्यामध्ये असं झालेलं की त्याला समोर सगळे आपले नातलग दिसत होते आणि त्यांना कसं मारावं, तो निश्चयावर आलेला की मी यांना मारणार नाही. मग तिथं त्यानं शास्त्राभ्यास केला नव्हता काय, म्हणजे इथून मागे पण त्यांचं म्हणजे अर्जुनाचा शास्त्राभ्यास वगैरे होताच ना, पण तरी पण का, तर अशी द्विधा अवस्था येतेच. मग तिथं ती अपूर्वाई झाली की जेणेकरून गीताशास्त्र प्रवृत्त झालं भगवंताच्या मुखातून बाहेर येण्यासाठी, ही झाली अपूर्वाई. उपक्रम उपसंहारो, असं उपक्रम उपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम. आता त्याच्या पुढचं लक्षण आहे की फलम, फल, की एखादं शास्त्र सांगितल्यानंतर एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याचं फळ काय मिळालं, हे फळ म्हणजे आपण म्हणतोय की आज पेरलं की उद्या मला मिळालं पाहिजे वगैरे, ते फल आपलं भौतिकदृष्ट्या. पण फल म्हणजे त्याचा परिणाम काय झाला, त्या शास्त्र सांगण्याचा किंवा त्या गोष्टीचा परिणाम काय झाला हे बघितलं झालं. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्यावेळी 72व्या श्लोकानंतर 73वा श्लोक अर्जुनाचा आहे, तो अर्जुन उवाच, आणि याच्यामध्ये नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. भगवंता, माझा शोक नष्ट झालेला आहे आणि तू जे म्हणशील तेच मी आता करणार. मी आता स्थिर झालेलं आहे, माझा संदेह निघून गेलेला आहे आणि तुझं जे वचन आहे ते खरं करण्यासाठी मी इथून पुढे जाईन. आणि ते करून अर्जुनानं म्हणजे तसं बोललाच नाही तर त्याने तसं युद्ध जिंकून दाखवलं आणि भगवंतांचं वचन खरं करून दाखवलं. हे झालं फळ. अपूर्वता फलम, अभ्यासो अपूर्वता फलम. आता अर्थवाद बघा, पुढचा शब्द आहे अर्थवाद. अर्थवाद याचा अर्थ असा आहे की बघा, एखादी गोष्ट सांगताना पार्श्वभूमी तयार करावी लागते, तर वर्णन तिथं करावं लागतं. आता एखादा प्रसंग जर सरळ सरळ सांगायला गेलं, असं घडलं तर त्याची पार्श्वभूमी कसं झालं, कुठं ही घटना कुठं घडली, कशी घडली, हे जर सांगत झालं तर तिथं अर्थवाद म्हणजे वर्णनात्मक जी कुठल्या गोष्टी आहेत की जिथं तात्पर्य नसतं, तिथं एखादं म्हणजे शास्त्रामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये असे श्लोक असतात, अशी वाक्य असतात की तिथं वर्णनात्मक भाग असतो. त्याच्याही पलीकडं, वर्णनाच्याही पलीकडं आपल्याला कसं की तिथं तात्पर्य मूलभूत नसतं, जे ग्रंथकारांना सांगायचं ते तात्पर्य तिथं नसतं, तर तिथं वर्णनात्मक दृष्टीनं असं तिथं म्हणजे शास्त्रामध्ये आलेला जो भाग असतो तो बाजूला ठेवायचा असतो, त्याला अर्थवाद म्हणायचं. अर्थवाद उपपत्ती. आता उपपत्ती म्हणजे मांडणी. उपपत्ती याचा अर्थ काय झाला, मांडणी. मांडणी म्हणजे काय, तर एखादा मुद्दा समोरच्याला पटवून देण्यासाठी आपण कुठल्या रीतीनं मांडतो, याला उपपत्ती म्हणायचं. अर्थवादोपपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णय. म्हणजे ही 6 लक्षणं आहेत. या 6 लक्षणाच्या अनुषंगानं कुठल्याही शास्त्राचा म्हणजे श्रवणाची व्याख्या विचारसागरामध्ये आपल्याला उपक्रम उपसंहार इत्यादी पाहून, मग इत्यादीमध्ये ही एवढी 6 लक्षणं येतात. तिथं फक्त एक लक्षण सांगितलेलं आहे. इत्यादी म्हटलं की याच्या बरोबर आणखी इतर, हा त्याचा अर्थ आहे. हे असं मागच्या शास्त्रामध्ये आपल्याला जावं लागतं. आता तेच भगवद्गीतेच्या आपण त्याच थोडंसं म्हणजे गीता जयंती आहे आणि त्या अनुषंगाने आपण भगवद्गीतेचा आपण सगळ्यांनी अभ्यास करायचा. तर अशी गोष्ट झाली. आता याच्यानंतर म्हणजे ही 6 लक्षणांच्या अनुषंगाने आपण आता दुसऱ्या अध्यायामधले पण थोडेसे निवडक श्लोकांचा वगैरे पण थोडासा हे घेतलेला आहे. तर आपण ही 6 लक्षणांच्या अनुषंगाने आपण पुढे पुढे जाताना आता म्हणजे अर्जुन विषाद योग झाला. अर्जुन विषाद योगानंतर दुसरा अध्याय सांगितला सांख्य योग. सांख्य योगामध्ये भगवंत काय म्हणतात की सगळ्यात पहिल्यांदा आपण मगाशीच बघितलं अभ्यास या लक्षणामध्ये की सगळ्यात पहिल्यांदा अर्जुनाचा शोक
बाजूला करण्यासाठी नत्वम शोचितुम अर्हसि. भगवंत भाषा सुद्धा खूप कठोर आहे भगवंतांची. तर आपण जर बघायला गेलो तर भगवंताची भाषा सुद्धा इतकी कठोर आहे. आपला एक मित्र आहे, पण मित्र म्हणण्यापेक्षाही आपला शिष्य समोर आहे, शिष्याचं हित येनकेन कुठल्याही प्रकारे करायचंच आहे. मग त्याची निंदा जरी करायला लागली तरी हरकत नाही. म्हणजे भगवंतांनी अतिशय परखड शब्दामध्ये अर्जुनाची निंदा पण केलेली आहे तिथं. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्ग मकीर्तिकर मर्जुन क्लैब्यम मास्म गम पात नैतत् वैयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. असा शंडासारखा बसू नको. खूप खूप म्हणजे कठोर शब्द वापरलेत की हृदयाचं दौर्बल्य तुझ्यासारख्या वीराला शोभत नाही. टाकून दे आणि उभं राहा. शोक करणं तुला शोभत नाही. अतिशय कठोर भाषा वापरली. शोक करता करता म्हणजे पुढं मग त्याच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे सांख्ययोगाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला सांगितलेलं की स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्ञान मार्गाने जो जाणारा साधक आहे त्याची अंतिम अवस्था काय असते ह्याच्याविषयी अर्जुनानं सांगितलं. आता त्याच्यानंतर आपण लगेच पुढं म्हणजे दुसरा अध्याय संपाला, तिसऱ्या अध्यायामध्ये आपला प्रवेश होतो की कर्मयोग. त्या कर्मयोगामध्ये आपण थोडंसं प्रत्येक अध्यायाचा थोडासा रेफरन्स घेऊन आपल्याला पुढं, कारण आपल्याला त्या श्लोकापर्यंत जायचं आहे. त्यामुळे थोडासा एक पहिली 15 मिनिटं आपण हा सगळा 18 अध्यायांचा थोडासा हे घेऊ. तर अर्जुन तिसऱ्या अध्यायामध्ये म्हणतोय की बाबा तू मला म्हणतोस ज्ञान मार्गानं किंवा जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत त्या मार्गानं किंवा ज्ञान मार्गानं आपण जाताना आपल्याला तिथं जर मुक्ती मिळत असेल तर युद्धासारख्या घोर कर्मामध्ये मला का गुंतवायला आलास. अर्जुनाच्या मनात प्रश्न आला. अर्जुन काय म्हणतो की बाबा जायसी चेत कर्मणस्ते मथा बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धिम मोहयसीव मे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयम अहम आपनुयाम. की तुझ्या ह्या मिश्रित अशा वचनांनी तू तर म्हणतोस युद्धाला पण उभा राहा आणि ज्ञानयोग पण श्रेष्ठ सांगायला लागलास. नेमकं मी काय करू. तुझ्या ह्या द्वयती किंवा अशा म्हणजे कर्ममार्ग की ज्ञानमार्ग ह्याच्यातून मी पूर्ण गोंधळून गेलेलो आहे. जे काय श्रेयस्कर असेल ते बाबा मला पटकन सांग. असा अर्जुनाचा तिथं प्रश्न आहे. मग तिथं त्या अनुषंगाने भगवंतांनी परत कर्मयोग सांगितला. कर्मयोग सांगताना वेगवेगळे सुंदर म्हणजे देखपाजन कधिक माऊलींची जी ओवी आहे त्याचाच अर्थाचा श्लोक की कर्मण्यैव ही संसिद्धी मास्तिता जनकादय लोकसंग्रहम एवापि संपशन कर्तुमर्हसि. की अर्जुनानं कर्म ज्ञानमार्ग तर श्रेष्ठ आहे पण कर्म का करावं हे सुद्धा तिसऱ्या अध्यायामध्ये सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आणि त्या तिसऱ्या अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये अर्जुन म्हणतोय की पापासाठी मनुष्य का प्रवृत्त होतो. की अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष आणि छन्नपि वार्ष्णेय बलात इव नियोजित. की अर्जुनाचा प्रश्न म्हणजे तिसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या उत्तरार्धामध्ये शेवटला एक प्रश्न आहे की माणसाची इच्छा नसताना सुद्धा त्याच्याकडून पाप का घडतं. तर तेव्हा भगवंतांनी सुंदर रीतीने परत सांगितलेले की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्ये न मी वैरिणम. निवडक श्लोकांच्या आधारे आपण पुढे जायचं कारण आपल्याला त्या श्लोकासाठी आपल्याला हे पुढे पुढे सगळे श्लोक लागणार आहेत. तर बघा की काम आणि क्रोध हे दोन रजोगुणातून उत्पन्न होतात आणि हेच साधकाचे असतील किंवा कुठल्याही मनुष्याचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. धुमेन आवरीयते वन्नी यथा उल्बेन आवृत गर्भ तथा तेन इदम आवृतम. म्हणजे ज्या प्रकारे आपण सगळ्यांना आता माई मावशींना सगळ्यांना माहिती आहे की चूल फुकताना धूरच नुसता झाला तर अग्नी दिसतो काय हो तिथं. मग नसतोय का तिथं. असतोय ना. अग्नी असल्याशिवाय धूर असणार नाही. कारण का यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. की जिथं धूर आहे तिथं अग्नी निश्चित आहे. मग जिथं धूर पण धूर भरपूर झाला चुलीमध्ये की तिथं अग्नी दिसतो का आपल्याला. अजिबात दिसत नाही. तर त्याच्या मग अगदी त्याच प्रकारे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान हे आहेच. पण ज्या प्रकारे धुराने अग्नी झाकला जातो त्या प्रकारे प्रत्येकाच्या आत जे स्थित असणारं जे ज्ञान आहे ते झाकलं गेलेलं. म्हणजे असं व्यासपीठावर बसणाऱ्या माणसांनी कुणीही मानाची गरज नाहीये. माफ करा पण श्री गुरूंनी आम्हाला सांगितले की जे काय असेल ते परखड आणि जे शास्त्रांनी सांगितलं आपल्या अंगचं काय बोलायचं नाही. जे काय शास्त्रांनी सांगितले ते परखड बोलायचं. इथं बसणाऱ्या माणसांनी किंवा म्हणजे आम्ही असेल किंवा कोणी असेल मानायची आवश्यकता नाही की मी काहीतरी मोठं बोलायला लागलोय.
आणि हे सगळे ऐकणारी खुळे आहेत, अजिबात नाही. तर श्री गुरूंनी आम्हाला सांगितले की आपण बघताना म्हणजे माऊलींनी जो भाव हे केला की श्रोत्यांमध्ये माझे श्री गुरु बसलेले आहेत, ह्या भावनेनं, आदरपूर्ण भावनेनं प्रत्येकाकडे बघायचं आणि त्या रीतीनंच, कारण ज्ञान हे प्रत्येकाच्या ठिकाणी असतं आणि त्या रीतीनंच बघून आपण इथं बोलायचं असतं. हे भाग्य असतं ह्या व्यासपीठावर बसून 4 शब्द मांडणे. कारण भगवद्गीता हे शास्त्रच असं आहे की ते भगवान शिवांना म्हणजे महायोगी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असं आपण म्हटलेलं आहे की महान योगी असून भगवान शिवांना ह्याचा अर्थ उकलताना खूप मोठं कोडं पडतं. तिथं तुम्ही आम्ही कोण आहे, बरोबर ना? मग अगदी त्याच प्रकारे की ज्या प्रकारे धुरान अग्नी वेढलेला असतो त्याच्या पलीकडेचं सुंदर अजून उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळी आता म्हैस आपण व्यायल्यानंतर बघतोय, गाय व्यायल्यानंतर बघतोय की वार असते. वार म्हणजे जिथं ते रेडकू असेल किंवा वासरू असेल ते ज्याच्यामध्ये आईच्या पोटात असतं ते एक प्रकारे पिशवीच असते, बरोबर ना? मग आता जेव्हा वारेनं ते वासरू झाकलेलं असतं तेव्हा ते दिसतं का स्पष्ट? तसंच तुमच्या आमच्या ठिकाणचं ज्ञान. ज्ञान प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण जसं वारेनं गर्भ झाकला जातो तसं भगवंत म्हणतात. म्हणजे अशा रीतीनं म्हणजे हे काम आणि क्रोध हे का टाकायचे त्याच्या मागचं कारण सुंदर रीतीनं कर्मयोगामध्ये टाकलेलं आहे. कारण आपलं कर्म योग्य प्रकारे पार पाडताना आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की काम आणि क्रोध ह्या दोघांनाच बाजूला ठेवायचं. आपण संतांचं साहित्य जरी बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं, नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता. कारण तिथं काम क्रोधातूनच आपल्याला अहंकार निर्माण होतो ना. म्हणजे ह्या गोष्टी आता पुढे आपण जाताना कर्मयोग आपल्याला सांगितल्यानंतर त्याच्यानंतर पुढे ज्ञान कर्म संन्यास योग 4था अध्याय सांगितलेला की तिथं सुरुवातच अशी आहे की हा जो कर्मयोग आहे, अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हा कर्मयोग मी पहिल्यांदा सूर्याला सांगितला, सूर्यानं आपला पुत्र मनूला सांगितला, मनून इक्ष्वाकू राजाला सांगितला, इक्ष्वाकू राजानं असं म्हणजे असं राजर्षींची परंपरा पुढे 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 चालत अशा रीतीने सांगितली गेली. पण मधल्या काळात कुठेतरी ही परंपरा खंडित झाली आणि तीच परंपरा पुन्हा जोडण्यासाठी मी तुला सांगतो. कारण भगवान तिथं म्हणतात की भक्तो सेमी सखा चेती रहस्यम ही एतत् उत्तमम. की अरे बाबा ही परंपरा मध्ये कुठेतरी खंडित झालेली आहे, पण तोच कर्मयोगाची परंपरा मी तुझ्या रूपाने मी परत हे सांगतोय कारण तू माझा परम भक्त आहेस आणि त्याच्याही पलीकडे तू माझा सखा पण आहेस म्हणून हे तुला मी सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बाबा हे कसं शक्य आहे? देवा तुझाचा जन्म आत्ताचाच आहे ना, तुझा जन्म आत्ताच आहे, मग सूर्याला तू सांगितलंस हे मी कसं मानू बाबा? सूर्याचा जन्म तर खूप पूर्वीचा आहे आणि तुझा जन्म आताच आणि तू सूर्याला मागं सांगितलं, हे कसं देवा मला पटेल? अर्जुन सुंदर म्हणतो की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवानी इति. जर अन्वय करून बोलला हा श्लोक की मी कसं मानू, कारण सूर्याचा जन्म खूप पूर्वीचा आहे. मग तेव्हा भगवंतांनी परत म्हणतात की अर्जुना तुझे माझे असे पुष्कळ जन्म झालेत, त्या सगळ्यांचं ज्ञान मला आहे पण तुला नाही. हाच जीवातला आणि शिवातला हा फरक, नर आणि नारायणातला फरक आहे. अर्जुन हा नर होता आणि नारायण ह्या दोघांमधला म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य जीव आणि भगवंत यांच्यामधला सुंदर हा फरक इथं सुंदर रीतीने सांगितलाय की जन्म कर्मच मे दिव्य. भगवंतांचा जन्म हा दिव्य असतो आणि तुमचा आमचा जन्म वासनेच्या रूपाने असतो. म्हणजे आपली एखादी वासना शिल्लक झाली तर तो त्या प्रकारचा देह धारण करून आपल्याला जन्माला यावं लागतं. पण भगवंतांचा जन्म अगदी वेगळ्या रीतीने असतो, दिव्य असतो. कारण भक्तांच्या कल्याणासाठी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. म्हणजे अशा रीतीनं ज्ञान कर्म संन्यास पुढे पुढे जातं. त्याच्यामध्ये ह्या अध्याय म्हणजे ह्या 4थ्या अध्यायातला सुंदर सगळ्यात सुंदर श्लोक कुठला, म्हणजे सगळे श्लोक सुंदर आहेतच पण त्याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा श्लोक कुठला असेल तर तो श्लोक आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस तत्वदर्शिना. ह्या अध्यायातला हा सगळ्यात सुंदर श्लोक आहे की ज्ञान हे प्राप्त केलं पाहिजे, पण ते कसं केलं पाहिजे की श्री गुरूंना शरण जाऊन. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा श्री गुरूंना प्रणिपातानं म्हणजे त्यांची सेवा करून त्यांच्या पाया पडून, प्रणिपातेनं परिप्रश्नेनं म्हणजे अतिशय नम्रतेनं त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून सेवा करून ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं. कारण परत भगवंत तिथं म्हणतात की यथै धानसी समिद्धोग्नी भस्मसात कुरु तेजुन
ज्ञानाग्नी ही सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. की ज्या प्रकारे समिधा किंवा अग्नीमध्ये लाकडं ज्याप्रमाणे खाक होऊन जातात, राख होऊन जाते, तसंच ज्ञानरूपी अग्नीमध्ये मनुष्याची जी संचित असतील, प्रारब्ध असेल, क्रियमान वगैरे ह्या प्रकारची जी कुठली कर्म, संचित कर्म असतील, ती सगळी नष्ट होऊन जातात. आणि असंच ज्ञानकर्म संन्यास योग पुढे पुढे जाताना 5व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करतो. 5व्या अध्यायामध्ये परत भगवंतांनी सांगितलेलं आहे की कर्म संन्यास योग. मग तिथं त्याच्यामध्ये आणि परत सांगितलं की कर्म संन्यास म्हणजे एखादी म्हणजे हे की त्याच्यामध्ये सुंदरसे अनेक श्लोक आहेत की नैव किंचित करोमी इति युक्तो मन्येत तत्वविद पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन मिनिशन नपी इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. म्हणजे जो त्या तत्वाला पोचलेला जो मनुष्य आहे त्याची भावना आणि तुमची आमची भावना याच्यामध्ये सुंदर रीतीने भगवंतांनी सांगितलेलं आहे की जो तत्ववित असतो म्हणजे त्या अंतिम तत्वाला भगवंताला ज्यानं जाणून घेतलेलं आहे, मग ते कुठल्याही मार्गाने असेल, म्हणजे योग मार्गाने असेल, ज्ञान मार्गाने असेल, कर्म मार्गाने असेल, तर त्यांची अवस्था जी तुकोबारायांची होती तीच आपल्या सर्व संत मंडळींची होती. ती अवस्था इथं सुंदर रीतीने मागितली की त्यांचं मत असतं की जेव्हा ज्ञानरूपी यज्ञानं, ज्ञानरूपी अग्नीनं जेव्हा सगळ्या कर्मांचा नाश होतो संचितातला, तेव्हा त्या तत्ववेत्याचं हे असतं की भावना काय असते, न एव किंचित करोमी इति, की जे काय चालले ते मी काय करत नाही. नैव किंचित करोमी इति युक्त, म्हणजे जो युक्त आहे तो भगवंताच्या भक्तीनं जो युक्त असणारा, मन्येत मानतो तत्वविद, तो तत्वविद तसं मानतो. पश्यन म्हणजे पाहणं, स्पृशन म्हणजे स्पर्श करणं, जिग्रन वास घेणं, निमिषण उन्मिषण निमिषण म्हणजे ह्यांची डोळ्यांची पापण्यांची उघडझाप करणं, सगळ्या म्हणजे देहाच्या संदर्भानं, देहाच्या म्हणजे रीतीनं किंवा देहाकडून किंवा देहाच्या अवयवाकडून ज्या ज्या कुठल्या क्रिया होतात त्यातली एकही क्रिया मी स्वतः करत नाही. कोण करतं? ती इंद्रियच त्यांच्या स्वतःच्या विषयांमध्ये रमलेली, मला त्यांच्याशी काय देणं घेणं नाही. ही अवस्था आहे जी तुकोबारायांनी हे केलेली असते. सुंदर त्याच्या पुढचा सुंदर श्लोक आहे की 10वा श्लोक आहे 5व्या अध्यायातला की ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यते न स पापेन पद्मपत्रमि वांभसा. की जो ब्रह्मणी आधाय कर्माणि संगम त्यक्त्वा म्हणजे ज्यानं संग टाकून ज्यानं कर्म केलं तो कसा, की ज्या प्रकारे चिखलात कमळ उगवतं, बरोबर, चिखलात कमळ उगवतं, पण त्या कमळाचं जे पान असतं ते चिखलातच असतं, पाण्यातच असतं, पण कधी भिजलेलं दिसतं का हो? तसं म्हणजे संत मंडळी आपल्यामध्ये येऊन तुमच्या आमच्यासारखीच प्रत्येक कर्म करताना दिसतात. असंच दे विदस ठीक आहे की संत मंडळी म्हणजे तुम्ही आम्ही लिप्त होतो प्रत्येक गोष्टीने. आता कोणी काय बोललं की आपल्याला चटकन राग येतो, कोणी काय बोललं तर आपल्याला ते सहन होत नाही. पण संत मंडळींचं कसं आहे की मनाव त्यांच्या काय जात नाही. म्हणजे अशा रीतीने म्हणजे हा 5वा अध्याय तसा कर्मसन्यास योग आहे. त्याच्यानंतर आत्मसंयम योग 6व्या अध्याय. 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सुंदर रीतीनं योग मार्गांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 6व्या अध्यायाच्या शेवटला आणि भगवंतांनी अर्जुनाला एक आज्ञा केलेली आहे की तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिक कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन. की सगळ्यात श्रेष्ठ कोण असतो तो योगी आहे. पण तो योगी कसला, तर योग हा शब्द म्हणजे फक्त योग मार्गाची साधना असं नाही की भगवद्गीतेमध्ये भरपूर ठिकाणी योग हा शब्द कर्मयोग ह्या अर्थानं पण वापरलेला. आत्मसंयम योगामध्ये योग हा शब्द म्हणजे योग मार्गाच्या साठी पण वापरलेला, पण योग हा शब्द सुद्धा 5व्या अध्यायामध्ये हे म्हणजे कर्मयोग ह्या अर्थानं सुद्धा वापरलेला. मग त्या रीतीने पण आपल्याला बघावं लागेल. तर पुढे अशा रीतीने भगवंतांनी सांगितलेलं की तू योगी हो, पण ते योगी कसा की भगवंताच्या भावनेने युक्त झालेला योगी हो, असं भगवंतांना तिथं अभिप्रेत होतं. आता 7व्या अध्याय परत 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग आहे. तर त्या ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवंतांनी परत सांगितलेलं आहे की मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यतताम अपि सिद्धानां कश्चिन मां वेति तत्वतः. की पुष्कळ लोक मला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांच्यातला क्वचितच एखादा मला प्राप्त होतो. म्हणजे असं परत पुढे 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 भगवान सांगत जातात. मग पुढे म्हणजे भक्तांचे प्रकार सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृती नोर्जुन
आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. म्हणजे अशा रीतीनं भगवंत पुढे पुढे सांगत, म्हणजे 4 प्रकारचे भक्त आहेत किंवा न भजणारे लोक आहेत, अशांचं पण तिथं वर्णन केलेलं आहे आणि भक्तांचं पण वर्णन केलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडं, भक्तांच्याही पलीकडचं कुठला, तर भक्त प्रिय कुठला हे सुद्धा भगवंतांनी तिथं मांडलेलं आहे, की हा भक्तीचा आपल्याला शेवटच्या श्लोकासाठी आपल्याला हा संदर्भ लागणार आहे. पण बघा त्याच्यामध्ये भगवंतांनी 4 प्रकारचे भक्त सांगितले, पण त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये परत सांगतात की तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो ही ज्ञानीनः अत्यर्थम अहम सच मम प्रिय. तर त्या 4 प्रकारच्या आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, ह्या 4 प्रकारचे जे भक्त आहेत, त्या 4मधला मला सर्वश्रेष्ठ आवडणारा कुठला असेल तर तो ज्ञानी भक्त आहे. कारण का, त्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि मलाही तो अत्यंत प्रिय आहे, हे त्याचं कारण भगवंतांनी सांगितलं. आणि मग 19व्या श्लोकामध्ये परत भगवंतांनी सांगितलेलं आहे की बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान्मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. की पुष्कळ जन्म मनुष्य जन्म म्हणजे 84 लक्ष योनींचं आपल्याकडे वर्णन आहे, पण त्याच्यातल्याही पुष्कळ जन्म मनुष्य झालेत की त्याच्यामध्ये जेव्हा सुकृत वाढत जातं आणि त्यातल्याच शेवटच्या म्हणजे मनुष्य जन्मातला जो शेवटचा मनुष्य जन्म असेल मुक्तीच्या अगोदरचा, त्या जन्मामध्ये की ज्याला अशी प्रतीती येते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. म्हणजे असे भरपूर लोक आहेत, पण हे सगळं चराचर म्हणजे हे दगडापासून, मातीपासून ते मनुष्यापासून प्रत्येक प्राण्यापर्यंत प्रत्येकाच्या ठिकाणी वासुदेवच ओतप्रोत भरून राहिलेला आहे, अशी प्रतीती येणारा महात्मा तो खूप दुर्लभ आहे, असं 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं. असंच पुढे 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 जाताना 8व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करतोय. 8व्या अध्यायामध्ये परत अक्षर ब्रह्म योग सांगितला, कारण तिथं अर्जुनाचे पण प्रश्न आहेत की किम तद ब्रह्म किमध्यात्म, असे ते सुंदर प्रश्न आहेत. म्हणजे त्या प्रश्नांचं उत्तर देताना 8वा अक्षर ब्रह्म योग सांगितला. अक्षर ब्रह्म योगामध्येच पुढे आपण जाताना म्हणजे 2 प्रकारचे मार्ग, म्हणजे एक धूम मार्ग आणि एक अर्चिरादी, असे 2 मार्ग सांगितलेले आहेत की शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते एकया यात्यना आवृत्ती मन्यया वर्तते पुन्हा. म्हणजे असे 2 प्रकारचे मार्ग तिथं परत सांगितलेले भगवंतांनी. परत 9व्या अध्यायामध्ये आपण राजविद्या राजगुह्य योग, की माऊलींनी पण परत सांगितलेलं की सुंदर, म्हणजे ह्या अध्यायावर पण सुंदर माऊलींनी वर्णन केलेलं आहे. राजविद्या राजगुह्य योगामध्ये पण परत भगवंतांनी शेवटच्या अंतिम श्लोकांमध्ये सुंदर रीतीने सांगितलेले की भक्तीचा अधिकार कुणाला आहे, तर तिथं सांगताना परत म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती परुत मश्नामी प्रयतात्मना. की जो काही भक्तीनं एखादा व्यक्ती असेल, एखादा भक्त असेल, मला जे काय देईल भक्तीनं, पत्र म्हणजे कुठल्या झाडाचं पान, पुष्प म्हणजे कुठल्या झाडाचं फूल, फलम फळ, तोयम म्हणजे पाणी, याच्यापैकी काही जो भक्तीनं मला देईल ते मी आधाशीपणाने खातो. माऊलींनी सुंदर वर्णन केलेलं आहे की मला राहवत नाही, त्यानं काय भक्तीनं, पण तिथं भाव. कारण सुंदर संस्कृतमध्ये अजून एक सुंदर वचन आहे बघा की न देव वर्तते काष्टे न पाषाणे न मृण्मयी भावेही विद्यते देव तस्मात भावोही कारण. कारण भावातच देव आहे. मग ते भावानं म्हणजे भावपूर्ण अंतःकरणानं जेव्हा आपण भगवंताला एखादी गोष्ट देतो, ते भगवंत अत्यंत प्रेमानं ती ग्रहण सुद्धा करतो. म्हणजे नामदेवरायांचं अतिशय सुंदर उदाहरण आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. आता त्याच्यात पुढे पुढे जाताना की भगवंत आणि प्रत्येक तिथं एक श्लोकामध्ये म्हणतात की अपि चेत्सु दुराचारो भजते मामनन्य भाग साधू एव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि स. म्हणजे अत्यंत वाईट हीन दर्जाची कर्म करणारा सुदुराचारो, सु म्हणजे सु हा उपसर्ग आहे संस्कृतमध्ये, आणि तो उपसर्ग असा आहे की एखाद्या गोष्टीचा प्रभाव अतिशय एकदम टोकाला नेऊन ठेवतो. की दुर्लभ मिळण्यास कठीण, सुदुर्लभ अत्यंत कठीण. आपण सुदुर्लभ ह्या मगाशी शब्दामध्ये बघितलं. तसं सुदुराचारो, दुराचारो म्हणजे वाईट प्रकारची कर्म करणारा, पाप कर्म करणारा. सुदुराचारो अत्यंत हीन दर्जाची कर्म करणारा. असा जरी व्यक्ती असला, पण तो जरी भक्तीमध्ये जर हे असेल, दृढ त्याचं मन असेल, तर त्याला सुद्धा महात्मा म्हटलं पाहिजे. कारण भगवंतांनी पुढच्या श्लोकांमध्ये सुंदर रीतीने सांगितलंय. याचं कारण असं आहे की तो जरी दुराचारी असला, आता दुराचारी असला, वाईट असला, हे असला, पण तरीही त्याला महात्माच म्हटलं पाहिजे. कारण त्याच्या मागं पण कारण आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती
कोणतेय प्रति जानीही नमे भक्त प्रणश्यती. कारण तो खूपच कमी वेळात, अत्यंत कमी वेळात, म्हणजे तो भगवंताच्या ठिकाणी त्याचा दृढ निश्चय झालेला असेल तर तो अत्यंत कमी वेळातच तो महात्मा बनून जातो. कारण त्याच्या मग आपल्याला सुंदर उदाहरण आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, वाल्याचा वाल्मिकी झाला. एवढी योग्यता संतांच्या सानिध्यातून आपल्याला भेटते किंवा त्या रीतीने होत जाते. आता 9व्या अध्यायानंतर परत 10वा विभूती योग सांगितला की तिथं विभूती सांगितल्या भगवंतांनी. परत त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये 10व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी परत सांगितले की अथवा बहुनी ऐतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्य अहम इदम कृष्ण. की भगवंत म्हणतात की अरे एवढ्या सगळ्या माझ्या विभूती आहेत की त्या माझ्या विभूतींना अंत नाहीये, आणि त्या विभूती जाणून तू काय करणार आहेस? त्याच्यापेक्षा एकच काम कर, एवढं सगळं जाणण्यापेक्षा, अथवा बहुनी एतेन किम ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्य अहम इदम कृष्ण एकांशेन स्थितो जगत. म्हणजे हे सर्व जग आहे ना, हे सगळं जग माझ्या एका अंशावर स्थित आहे. म्हणजे भगवंताचं स्वरूप किती व्यापक असेल बघा. भगवंताच्या किंचितशा अंशावर हे सगळं जगत आपल्याला जे दिसणार, म्हणजे आपल्या दृष्टीला दिसणार ते नाही, त्याच्याही पलीकडचं खूप आहे जग. ते सगळं एका अंशावर आहे. त्याच्यातूनच परत पुढे 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाची, म्हणजे त्या विभूती त्यांना ऐकल्या पण ती विश्वरूप दर्शन बघण्याची इच्छा झाली. मग तिथं सुंदर रीतीनं विश्वरूप भगवंतांनी सांगितलं. विश्वरूप दर्शन बघितल्यानंतर अर्जुनाच्या अंगाला कंप सुटला. पण त्याच्यानंतर परत मग त्याची इच्छा झाली की चतुर्भुज रूप भगवंताचं बघावं. चतुर्भुज रूप बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की हा मग आता जरासं हे झालं, म्हणजे त्यानं चतुर्भुज रूप बघितल्यानंतर मग शेवटच्या म्हणजे 54-55 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे चतुर्भुज रूप असेल किंवा विश्वरूप दर्शन योग किंवा हे विश्वरूप दर्शन वगैरे असेल ते कुणालाही बघणं शक्य नाही, किंवा चतुर्भुज रूप जे कुठलं असेल ते कुणालाही बघणं शक्य नाही. फक्त भक्त्या तू अनन्य या शक्य अहम एवं विध अर्जुन. कारण माझ्या भक्तालाच ते शक्य आहे. आणि हिथंच 12व्या अध्यायाची सुरुवात होते. 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगितली. भक्ताच्या लक्षणांमध्ये सुंदर रीतीने म्हणजे भक्त कसा असतो त्याचा संपूर्ण रीतीनं सुंदर रीतीनं अभ्यास केलेला आहे. मग नंतर पुढे 13व्या अध्यायामध्ये आपण जातो. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग आहे की इदम शरीरम कोणते क्षेत्रम इति अभिधीयते एतद्यो वेतितम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विद. क्षेत्रज्ञ विभाग योग झाल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक सुंदरचा श्लोक आहे की माऊलींनी सर्वात जास्त ओव्या त्या श्लोकासाठी हे केल्या की म्हणजे खर्ची घातलेले. अमानित्व मदंबित्व अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. ज्ञानाची लक्षणं सांगताना भगवंतांनी सुंदर म्हणजे अमानित्वापासून ते एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदथ अन्यथा असे सांगितले की ही जी लक्षणं अमानित्वापासून ते पुढे जी सांगितलेली लक्षणं आहेत, जगात जे काय असेल तेच ज्ञान आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते सगळं अज्ञान आहे असं भगवंतांनी 13व्या अध्यायामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर 14 अध्याय येतो. 14 अध्यायामध्ये आपल्याला गुणत्रय विभाग येतो. गुणत्रय विभाग म्हणजे 3 गुण आहेत, प्रकृतीचे 3 गुण आहेत आणि त्या गुणांच्या अनुषंगाने भगवंतांनी सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे की सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम व्ययम. की सत्व रज तम हे 3 प्रकारचे गुण आहेत आणि देहिनम म्हणजे हे 3च गुण त्यांच्या म्हणजे प्रत्येक जीवाच्या त्याच्या कर्मानुसार त्या 3 गुणांच्या अनुषंगाने त्या देहीन म्हणजे देहामध्ये जो जीवात्मा आहे, आत्मा नव्हे, आत्म्याला कोणीही बांधू शकत नाही, पण जीवात्मा जो आहे त्या जीवात्म्याला तिथं कैद करून ठेवतात 3 गुणांच्या अनुषंगाने. त्याच रीतीने आपल्याला आता ह्या 14व्या अध्यायाचं 18व्या अध्यायामध्ये पूर्ण 17व्या 18व्या अध्यायामध्ये साधारण 12 गोष्टी सांगितल्यात की श्रद्धा कुठली असते, आहार कुठल्या प्रकारचा असतो, या 3 गुणांच्या अनुषंगाने पुढे विस्तार खूप डिटेलमध्ये आपण बदलला तर आपण पुढे बघणारच आहोत. असे 3 गुण आणि त्या 3 गुणांच्या रीतीनं जर ही गती जर बघायची झाली म्हणजे जीवाची गती, मनुष्य म्हणून जन्माला आलेला जो जीव आहे त्या जीवाची गती कुठल्या रीतीनं होते की ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. म्हणजे जो जन्माला येऊन सात्विक कर्म करतो त्याला वरचा लोक प्राप्त होतो.
जो राजसिक असतो तो मध्ये तिष्ठन्ति म्हणजे मध्येच अडकून राहतो, म्हणजे ह्या पृथ्वी तलावरच. म्हणजे राजसिक कर्म जो करतो तो पृथ्वी तलावरच अडकून राहतो. आणि परत जो हीन दर्जाची तामसिक कर्म जो करतो तो किंवा तमोगुणामध्ये जो प्रधान आहे तो काय करतो, अधो गच्छन्ति तामसः, अशी गती सुंदर वर्णन केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जर बघायचं झालं तर आपल्याला विचारसागरामध्ये सुंदर हे केलेत की 14 भुवनांचं हे आहे, आणि वरती म्हणजे इथून वरती 7 भुवन आहेत आणि इथून खाली 7, म्हणजे अतल वितल ते तरातल किंवा पाताळ वगैरे इथपण 7 भुवन, आणि परत ब्रह्मलोका किंवा सतलोकापर्यंत वरती 7 भुवन, अशी 7 भुवन आहेत. आणि त्याच्याच रीतीनं परत 9व्या अध्यायामध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे की आब्रह्म भुवनान लोकाः आठव्या अध्यायामध्ये आब्रह्म भुवनान लोकाः पुनरावर्ती नोर्जुन मामू पेत्यत कोणत्याही पुनर्जन्म न विद्यते. की ब्रह्मलोका पण जेवढी कुठली हे आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी पुनरावर्ती आहेच, परत जन्म 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 आहेच. पण जो माझ्या धामाला येऊन पोचतो त्याला परत जन्माला यावं लागत नाही. आता असंच पुढे आपण म्हणजे 14 गुणत्रय विभाग योग बघतो. त्याच्यानंतर 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगितला. पुरुषोत्तम म्हणजे हेच म्हणजे संसार, म्हणजे पहिल्या 5 श्लोकांमध्ये संसार वृक्षाचं वर्णन, आणि त्याच्यानंतर मग पुढे शेवटच्या 5 श्लोकांमध्ये भगवंतांनी पुरुषोत्तम काय आहे ते सुंदर रीतीने सांगितलेलं. मग 15व्या श्लोकामध्ये 15व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकामध्ये परत सांगितलेलं आहे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर ज्ञानम अपोहनम च वेदेश्च सर्वै अहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. अरे बाबा, मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे, वेदांद्वारे जाणण्यायोग्य सुद्धा मीच आहे, असं भगवंत म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग 2 प्रकारचे पुरुष सांगितले, क्षर आणि अक्षर, आणि त्यांच्याही पलीकडचा जो असतो तो पुरुषोत्तम. त्या पुरुषोत्तमाची लक्षणं 15व्या अध्यायामध्ये मांडली. त्यानंतर 16वा अध्याय होते. 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योग. म्हणजे या अध्यायाचं जर आपण जर वैशिष्ट्य बघायचं झालं तर अध्यायामध्ये आपण जर बघायचं झालं तर पहिले 3च श्लोक आहेत की त्या 3 श्लोकांमध्ये दैवी संपत्ती संपवली. 3 श्लोकांमध्येच फक्त वर्णन केलंय, आणि पुढचे सगळे श्लोक आसुरी संपत्ती. म्हणजे भगवंत आपल्याला एक इथं सुंदरसा आपल्याला एक इथं संदर्भ मिळतोय की काय करावं, ह्याच्यापेक्षा काय करू नये हे सुद्धा भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. बघा, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती, असं इथून असे 3 श्लोक सांगितले आहेत. आणि त्या 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी सुंदर रीतीने दैवी संपत्ती काय आहे ती सांगितली. आणि परत पुढचे 4थ्या श्लोकामध्ये 16व्या अध्यायातल्या अहंकारम बलम दर्पम, अशा प्रकारचे म्हणजे अहंकार, बल, दर्प, घमेंड अशा जे गुण असतील ही आसुरी संपत्ती सांगितली. आणि त्या आसुरी संपत्तीचे परिणाम पुढे पुढे काय होतात ते सुंदर रीतीने सांगितलेले आहेत. आणि परत 16व्या अध्यायाच्या शेवटला भगवंतांनी सांगितली की अर्जुनाला सांगण्यापेक्षाही तुम्हाला, आम्हाला आणि अर्जुनाला सुद्धा आज्ञा केलेली होती ती की तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इह अर्हसी. की तस्मात म्हणजे म्हणून, शास्त्रम म्हणजे शास्त्र, प्रमाणम प्रमाण म्हणजे शास्त्रांना प्रमाण मानून कार्य व्यवस्थित म्हणजे काय करावं आणि काय करू नये ह्याची व्यवस्था जुळून घेणं. काय प्रमाण म्हणजे मला वाटलं काय की हे करणं योग्य आहे म्हणून ते बरोबर नाही, शास्त्राला प्रमाण पाहिजे. शास्त्रांनी जे विहित कर्म सांगितले ती कर्म आपण विहित म्हणूनच केली पाहिजे, आणि जी निषिद्ध आहेत ती टाकली पाहिजेत. म्हणजे अशा रीतीने आपण कर्म करावं. ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम, शास्त्रांचं जे विधान आहे त्या शास्त्रांच्या विधानांच्या अनुषंगाने आपली कर्म आपण ओतली पाहिजेत आपल्या मनामध्ये, आणि त्या रीतीनेच कर्म केले पाहिजे. आणि इथंच परत मग 17व्या अध्यायाची सुरुवात होते की 17व्या अध्यायामध्ये परत भगवंत सांगतात की अर्जुनाचा सुंदर प्रश्न आहे की श्रद्धा किंवा श्रद्धेच्या अनुषंगाने अर्जुन तिथं हे करतो की ये शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारत. हा भगवंतांचा 16व्या अध्यायातला श्लोक होता. आणि त्याच म्हणजे 16व्या अध्यायातला 23व्या श्लोकामध्ये होतं की ये शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारत न स सिद्धी मवाप्नोती न सुखम न परामगती. कारण शास्त्रांचं प्रमाण मानूनच आपण कर्म का करावं हे इथं कारण आहे. जो आपल्या मनानं आपल्याला वाटेल तसं काम करतोय ना त्याला सिद्धी कुठली प्राप्त होते, न त्याला सुख मिळतं, ना त्याला कुठली गती उत्तम गती प्राप्त होते. आणि त्यासाठीच आपण तस्मात मगाशी आपण बघितलेला श्लोक
आणि याच्यावरच अर्जुनाचा प्रश्न परत येतो की भगवंता, तू म्हटलास ठीक आहे की जो आपापल्या मनानं आपल्याला वाटेल तसं कर्म करतो त्याला काय सुख मिळत नाही वगैरे, ठीक आहे, पण तरी पण एखादा आपल्या मनानंच करतोय पण श्रद्धेनं करतोय, मग त्याची गती काय? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण परत त्याला सांगतात की 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. त्रिविधा भवती श्रद्धा देही नामचा स्वभाव ज्या, सात्विकी राजसी चैव तामसी चेती तामशृणु. आपण 14 अध्यायामध्ये गुणत्रय विभाग बघितलं, सत्व रजतम, आणि त्यांचा विस्तार इथं परत 17व्या अध्यायात आणि 18व्या अध्यायात भगवंतांनी केलेलं. तर त्याच्यामध्ये भगवंत परत सांगतात की भगवंत सांगताना परत म्हणतात की 3 प्रकारच्या श्रद्धा आहे, सात्विक राजसिक तामसिक. आणि त्याच्यामध्ये मग कसं सात्विक श्रद्धा कशी बघायची? यजंते सात्विका देवान, म्हणजे जे देव देवतांना भजतात ते सात्विक. यक्ष रक्षांसी राजसहा, म्हणजे जे यक्ष राक्षस वगैरे इतरांची काय कुठल्या तरी फायद्यासाठी जी पूजा करतात ते राजसिक भक्त. प्रेतान भूतगणांशांनी, म्हणजे भूत प्रेत वगैरे असं अशा ज्या गोष्टींच्या त्यांची जी भक्ती करतात ते तामसिक लोक आहेत. मग अशा 3 प्रकारची श्रद्धा. त्याच्यानंतर भगवंतांनी परत आहाराचे 3 प्रकार सांगितलेत 8व्या 9व्या 10व्या श्लोकामध्ये. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय यज्ञस्तपस्तथा दानम तेषां भेद मिमम शृणु. हा 7वा अध्याय म्हणजे 7वा श्लोक 17व्या अध्यायातला. आणि 8व्या 9व्या 10व्यामध्ये आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिरा हृदया आहाराः सात्विक प्रिया. आपण एकादशीसाठी म्हणा किंवा वारकरी जो सात्विक आहार घेतात, ही परंपरा इथं भगवद्गीतेतून सुरुवात होते. सात्विक आहार का असावा? कारण सात्विक विचार येतात. आपल्या आहारावरच आपलं म्हणजे पुढचं भवितव्य ठरत असतं. जाणी जे यज्ञकर्म आपण म्हणतोय, पण त्याच्याही अगोदर आपण बघतोय की अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. त्याच्या मागे सुद्धा कारण आहेत, कारण आपल्या आहारावर सुद्धा आपले विचार अवलंबून असतात. आणि त्यासाठीच सात्विक राजसिक तामसिक असे 3 प्रकारचे आहार सांगितलेत. आपल्यासाठी योग्य कुठला तर तो सात्विक. त्याच्यानंतर परत भगवंतांनी 3 प्रकारचे तप सांगितलेत, 3 प्रकारचे यज्ञ सांगितलेत. मग तप सांगताना भगवंत म्हणतात की शारीरिक मानसिक आणि म्हणजे हे वाचेचं, म्हणजे असे 3 प्रकारचे तप सांगितलेले आहेत. आणि याच्यामध्ये म्हणजे देवतांची पूजा करणं, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आजवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्चते. असं परत वाचिक तप सांगितलं, मानसिक तप सांगितलं. आणि हे 3 प्रकारचे तप पत आणि सात्विक राजसिक तामसिक ह्या ह्याच्यामध्ये आणि परत सांगितलेले. त्याच्यानंतर परत दानाचे 3 प्रकार सांगितले. आणि त्याच्यानंतर मग 17व्या अध्यायाची सांगता पुढे करत गेलेले आहेत. आणि परत एवढं सगळं झाल्यानंतर परत आपण आता 18व्या अध्यायामध्ये येतो. 18व्या अध्यायामध्ये अर्जुन परत विचारतो की भगवंता, मला आता एकच जाण्याची इच्छा आहे की एवढं सगळं ऐकलं पण आता थोडंसं त्यागस्यच ऋषिकेश कृतकेशी निषूदन, की हे भगवंता मला त्यागाविषयी थोडंसं मला सांग. परत भगवंत सुंदर रीतीने, आता हे एक सुंदरसा उल्लेख आहे की आजकाल आपल्या समाजामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आमचे श्रीगुरु पण नेहमी म्हणतात की सामान्य लोकांच्यातली भांडणं मिटून जातात, पण महाराज लोकांच्यातली भांडणं काही मिटत नाही. कारण एक महाराज दुसऱ्या महाराजांना ऐकायला कधी तयार होत नाही. म्हणजे आपल्या गावाचं भाग्य आहे की आपले सगळे एकमेकांना आपण ऐकतो. पण विशेषतः अध्यात्मामध्ये खूप म्हणजे ह्या खूप वाईट परंपरा पडलेल्या आहेत. म्हणजे तो भाग वेगळा आहे. पण इथं प्रत्यक्ष भगवंत बघा, प्रत्यक्ष भगवंत सुद्धा इतरांचा संदर्भ सुद्धा भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे की अर्जुनानं त्यागाविषयी जाणून घेण्याचे हे केलं. पण दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात काम्यानाम कर्मणाम कृष्ण. बघा की काम्य कर्म आहेत त्यांचा त्याग करणं हा काही लोकांच्या मते त्याग आहे. काहींच्या मते त्याजम दोषवदित्ये के कर्म प्राहुर मनीषिन, म्हणजे दोषवत असणारी कर्म टाकणं हा त्याग आहे. काहींच्या मते पूर्ण कर्माचा त्याग करणं, हे सगळे असं भगवंतांनी इतरांची पहिल्यांदा मतं मांडलीत. आणि त्याच्यानंतर भगवंत स्वतः म्हणतात की बघा की इथं सुंदर रीतीनं भगवंत सुद्धा इतर म्हणजे प्रत्येकांचं
मत मत हे करतात, कुणाचं खंडन करण्यापेक्षाही सगळ्यांची मतं तिथं मांडलेत. आणि त्याच्यानंतर परत म्हटलेत की निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित. की ही सगळ्यांची मतं भगवंत म्हणतात की सगळ्यांची मतं तुला मी सांगितली आहेत, आता माझं मत आहे. यज्ञ दान तपकर्म न त्याज्य मिती चापरे. बघा की यज्ञ दान आणि तप ही 3 कर्म आहेत की कधी अशा प्रकारची जी कर्म आहेत ही कधीच टाकायची नाही, असं भगवंत असं पुढे पुढे सांगतात. मग त्यागाचे 3 प्रकार येतात. मग त्या त्यागानंतर परत भगवंतांनी 19व्या श्लोकापासून ज्ञानाचे 3 प्रकार सांगितले, परत कर्माचे 3 प्रकार सांगितले, कर्त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कर्त्यानंतर परत ह्याचे बुद्धीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. बुद्धीनंतर धृतीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. की आता विशेषतः आपण थोडंसं संक्षिप्त रीतीने जाऊया, कारण आपल्याला ते वेळेचं पण भान बाळगलं पाहिजे. विस्तार करण्या ही पेक्षा आपण सारांश रूपाने पुढे आपण जाऊ. तर त्याच्यामध्ये धृतीचे प्रकार पण सांगितले आहेत की धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिय योगेन अव्यभिचारेन धृती सा पात सात्विकी. की धृती कुठली, सात्विक धृती कुठली? धृती म्हणजे धैर्य, धाडस, धारणा शक्ती. म्हणजे बघा आपण समाजामध्ये रोज इकडे तिकडे बघतोय की एखाद्या गोष्टी धाडस करणं हे सुद्धा खूप धृती. आपल्या सामान्य भाषेत बोलायचं झालं तर धाडस. एखादा माणूस एखाद्याला मारायला खूप धाडस करतो, एखादा माणूस चांगल्या कर्मासाठी धाडस करतो, प्रत्येकाची. आणि एखाद्या म्हणजे आता बघा एखादे कुप्रवृत्तीची व्यक्ती असेल तर इथे याचं धाडस करत नाही असं. मग ते 3 प्रकारचे धृती सांगितलेले. मग यया तू धर्म कामार्थान, परत त्याच्यानंतर या स्वप्नम वगैरे अशा ह्या रीतीने तामसिक धृती सांगितलेले. असे 3 प्रकारच्या धृती सांगितल्या. आणि त्याच्यानंतर सुख पण 3 प्रकारचं सांगितलेलं आहे भगवंतांनी. सुखम त्विदानीम त्रिविधम असं त्या प्रकारे तिथं परत सांगितलेलं आहे. की त्याच्यामध्ये सात्विक सुख सांगताना भगवंत म्हणतात की यत्त दगरे विषमीव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्त आत्मबुद्धी प्रसादजम. म्हणजे कुठलं असं सुख, सात्विक सुख कुठलं की आपल्याला जे हिताने हित समाधान देतं, आत्मबुद्धी प्रसादजम. आणि हे फक्त अध्यात्मामध्येच असं सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचं. आणि दुसरं राजसिक सुख म्हणजे आपल्याला खाण्यापिण्यातून जे कुठलं सुख होते ते सगळं राजसिक आहे. मग सात्विक जरी आहार खाला आणि तो जर नुसता आपण अति प्रमाणात खात जरी राहिलो तर ते सुद्धा राजसिक प्रकारामध्ये मोडतं. कारण भगवंतांनी तिथं स्पष्ट सांगितलेलं की विषय इंद्रिय संयोगात यत्त दगरे अमृतोपम. म्हणजे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातनं जे सुख भेटतं, म्हणजे आपण खायला आपल्याला चांगलं चांगलं वाटतं, जिभेला ते गोड गोड वाटतं, सुख वाटतं ना, ते हे सुद्धा राजसिक सुख आहे. ते सुरुवातीला आपल्याला कसं वाटतं, अमृतासारखं वाटतं, पण त्याचा परिणाम विषासारखा असतो. बघा आपण गोड लागते म्हणून अतिप्रमाणात खाल्लं शुगर होते, माणसाचा जीव जाऊन जातो ना तिथे शुगरमध्ये. म्हणजे अशा गोष्टी आहेत. तर या गोष्टी म्हणजे जे सुरुवातीला अमृतासारखं वाटतं पण परिणाम त्याचा विषासारखा होतो, हे राजसिक सुख आहे. आणि जे सुरुवातीला विषासारखं वाटतं पण परिणाम अमृतासारखं होतं, ते सात्विक सुख आहे. बघा साधी सर आमचे श्री गुरु पण सतत नेहमी म्हणतात की बघा कुठलंही एखादा ग्रंथ एखादी व्यक्तीने ठरवलं की मी ग्रंथ वाचणार आहे, ग्रंथांचं अध्ययन करणार आहे म्हणून अशी ज्ञानेश्वरी घेऊन बसायला, काहीतरी पाणी शेतात पाण्याला काहीतरी फोन येतोय, पाणी पाजा जायचा ते आठवते, जगात नाही ते सगळं आठवायला लागते ग्रंथ घेऊन बसले की. का? सुरुवातीला हे विषासारखं वाटतं आपल्याला, वाचन कुणालाही आवडत नाही, पण ग्रंथ पूजनासाठी नसतात. ग्रंथांचं पूजन एकच प्रकारे केलं जाऊ शकतं, ते म्हणजे ग्रंथांमध्ये जो सारांश दिलेला आहे, ग्रंथांमध्ये जे शास्त्र सांगितलेलं आहे ते मस्तकामध्ये धारण करणं ही ग्रंथांची पूजा आहे. आमचे श्री गुरु सांगतात आपण ग्रंथ बांधून ठेवून पूजायचे नाहीत, तर त्यांची पूजा श्री गुरु म्हणतात. असं म्हणतात की ज्ञानेश्वरी इव्हन आपलं कर्म करताना, म्हणजे शेतामध्ये आपण पाणी पाजायला जातोय, पाणी पाटक्यात सोडून ज्ञानेश्वरी घेऊन वाचत बस, ती ग्रंथाची खरी पूजा आहे. म्हणजे अशा रीतीने पुढे पुढे म्हणजे हे खरं सुख आहे. म्हणजे हे सुख ह्याच्यातून जे मिळतं ते खरं आत्मबुद्धीला आपल्याला प्रसादात्मक ठरतं, ते सुख खरं सुख आहे, सात्विक सुख आहे. आणि तामसिक सुख पण तशा रीतीनंच की त्याच्यामध्ये आपण बघितलं की विषयांचा आणि इंद्रियांचा संयोग आपण जर घेतला तर ते राजसिक सुख होतं. आणि तामसिक म्हणजेच काय, दुसऱ्याला त्रास देण्यातून, दुसऱ्याचं वाईट करण्यातून जे सुख मिळतं ते तामसिक सुख असतं.
आता परत भगवंतांनी परत पुढच्या श्लोकांमध्ये परत आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे की 4 प्रकारचे वर्ण सांगितलेले आहेत. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्रानामच परंतप कर्माणी प्रविभक्तानी स्वभावेर प्रभवेर गुणेही. 4 वर्ण मांडलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. पण मुळात भगवंतांनी तिथे एक शब्द वापरलाय, गुणकर्म विभागयो. गुणकर्म विभागशः याचा 4थ्या अध्यायामध्ये परत संदर्भ जातो. म्हणजे भगवद्गीता समजून घेताना खूप मागे पण आपल्याला अध्यारोत घ्यावं लागतं. भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायामध्ये पण भगवंतांनी परत सांगितलेलं की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. असू दे महाराज, राहू दे, खेळ दे, लहान मुलात खेळणारच ना. बर, की 4 प्रकारच्या वर्णांचं रचना मीच केली आहे, पण ते करूनही मी करताय. ते कसं? तर गुणकर्म विभागशः. आपण म्हणतोय जन्मावरून जात ठरते, पण जन्मावरून जात ठरण्यापेक्षा प्रत्येकाच्या रुचीनुसार जात ठरत असते. आपण जर बघितलं गेलं की महर्षी वाल्मिकींचं आपण मगाशी सगळ्यांनी आपण बघितलं, महर्षी वाल्मिकी कोळी जातीमध्ये जन्मले होते, पण भगवंतांचं चरित्र भगवंत अवतार घेण्या अगोदर लिहिलं. बरोबर ना? तर भगवंतांनी तिथं परत उल्लेख केला 41 श्लोकापासून पुढे भगवंत म्हणतात की 4 प्रकारचे शमो दमस्तप शौचम, की शम दम यांनी परिपूर्ण असलेला. तप म्हणजे परत हे तपाचं 13व्या अध्यायामध्ये जे आपण तपाचं वर्णन बघितलेलं आहे, म्हणजे शारीरिक, कायिक, वाचिक, मानसिक ह्या प्रकारचे जे तप आहे ते तप सात्विक तप यानं संपन्न असणारा. शमो दमस्तप शौचम शांती आर्जवम नम्रता असणारा, शांतता असणारा. म्हणजे असा जो असतोय जो असतो तो भक्त, म्हणजे तो ब्राह्मण ठरतो. क्षत्रिय कुठं? ज्याच्या इथं भुजांमध्ये बळ आहे, ज्याच्यामध्ये धैर्य आहे, धाडस आहे, तो तिथे येतो. वैश्य ज्याला व्यापारामध्ये गती, आणि शूद्र कोण? ज्याला सेवा करायला आवडते. म्हणजे कुठलाही वर्ण कोणापेक्षा कमी नाही आहे, कुठली जात कोणापेक्षा कमी नाही, हे भगवंतांनी तिथे सांगितलं. आता हे अशा प्रकारचं सगळं ज्ञान भगवंतांनी परत 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 मांडत गेले. आणि त्याच्यामध्ये भगवंत परत मांडता म्हणतात ह्या श्लोकावर परत येतात की हे अर्जुनाला, म्हणजे 61व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रा रूढानी मायया. हाच श्लोक बाळूमामांनी सुद्धा एकदा मुखामधून, बाळूमामा कधीही आपल्या शाळेमध्ये जाऊन कधी शिकले नाहीत, संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास केला नाही, पण त्यांच्या मुखातून हा श्लोक आलेला बाळूमामांच्या. म्हणजे हा संदर्भ आहे की एक संदर्भ कसा की एक व्यक्ती आली होती की त्यांना तो उपदेश करताना बाळूमामांनी हा शब्द वापरलेला, हा श्लोक. आणि त्यावेळी तिथं सुद्धा बाळूमामांनी उल्लेख केलाय की अर्जुनाला भगवद्गीता सांगणार सुद्धा मीच होतो. हे संतांचं आणि भगवंताचं एकत्व ही गोष्ट. आणि परत भगवंत अर्जुनाला म्हणतात की आता पण तुला मी ज्ञान सांगितलंय, इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य एतद अशेषेन यथा इच्छसी तथा करू. बाबा, माझ्याकडनं जेवढं काय काय झालं ते मी तुला आता सांगितलेलं आहे, आता इथून पुढे तुझी इच्छा होईल त्याप्रमाणे तू कर. आणि परत भगवंत म्हणतात की हे जो कोण, म्हणजे हे जे आपण भगवद्गीतेचं जे सार बघितलं, हे जो भक्तांमध्ये, म्हणजे माझ्या भक्तांमध्ये ह्या ज्ञानाचा जो कोण प्रसार करेल तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणूनच भगवंत इथं परत म्हटल्यात की, म्हणजे पूर्ण भगवद्गीतेचा ह्या धांडोळा घेऊन की भगवद्गीतेच्या संदर्भाने इथं परत भगवंत म्हटल्यात की नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रिय कृतम भविता वाच मे तस्माद अन्य प्रिय तरो भुवी. म्हणजे त्याच्यासारखं मला कोणीही प्रिय असणार नाही, असं भगवंतांनी तिथं सांगितलं. आणि अशाच रीतीनं ते भगवंतांना जाणून घेण्याचं ज्ञान आपणा सर्वांना मुळातच आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहेच. तेच अतिशय सुंदर रीतीने व्यक्त व्हावं, आपणा सर्वांमधून ते प्रकट व्हावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला आपण पूर्ण विराम देऊया. आपल्या श्री गुरूंना वंदन करून किंवा झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या